सध्या राज्याच्या राजकारणात राज ठाकरे यांचा भाव मोठ्या प्रमाणात वाढलाय। भाजपा, एकनाथ शिंदे आणि उद्धव ठाकरे यांनी राज ठाकरे यांच्यासाठी रेड कार्पेट अंतरलंय। या तिन्ही पक्षांना राज ठाकरे आपल्यासोबत यावेत असं 60% वाटतंय, पण आपल्यासोबत नाही तर दुसऱ्या कुणासोबत जाऊ नये हे मात्र 200% वाटतंय। कारण राज ठाकरे ज्यांच्यासोबत जाणार त्यापेक्षा विरोधी पक्षाचं नुकसान अधिक होणार आहे। तोंडावर पालिका आणि स्थानिक स्वराज्य संस्था निवडणूक आहेत, त्यामुळे हे होतंय हे वेगळं सांगायला नको। पण राज ठाकरे यांनी कुणासोबत, भाजपा, शिंदे, ठाकरे की आणखी कुणासोबत, याचं उत्तर आहे राज ठाकरे। गेले तर अर्थातच उद्धव ठाकरे यांच्यासोबत जातील, भाजपा किंवा एकनाथ शिंदे यांच्यासोबत जाणार नाहीत। का जाणार नाहीत हे सगळं समजून घेऊयात। सुरुवातीला राज ठाकरे भाजपासोबत जाऊन राज ठाकरेंचा फायदा होईल का ते पाहूयात। खरं तर 2014 पासून राज ठाकरे हे बऱ्याच वेळा भाजपाला पूरकच भूमिका घेत आले आहेत। राज ठाकरेंमुळे भाजपाचा किती फायदा झालाय ते सगळ्यांसमोर आहे, पण राज ठाकरेंचा काय फायदा झाला तर शून्य। उलट राज ठाकरेंचा तोटाच झालाय। त्यांच्या पक्षाची राजकीय उतरण झाली आहे। काही राजकीय अभ्यासकांच्या मते भाजपानं राज ठाकरे यांचा कायम राजकीय फायदाच घेतलाय, त्यामुळे राज ठाकरे भाजपासोबत आता जातील असं वाटत नाहीये। सत्तेची ऊब मिळावी म्हणून ते भाजपासोबत जातील असा एक मतप्रवाह आहे, पण राज ठाकरेंना जे जवळून ओळखतात त्यांना हे माहिती असेल राज ठाकरे तसं व्यक्तिमत्व नाही। ते कुठेही असले तरी ते कुणालाही कसंही वाकवू शकतात। आमदार, खासदार हातात नसतानाही, त्यातच राज ठाकरे आता सिरियस मूडमध्ये आहेत। त्यांना आता पक्ष वाढवावा लागेल, नाहीतर त्यांच्या पक्षाचं नाव आणि चिन्ह हे जाऊ शकतं। कारण आहे, एका मर्यादेपर्यंत मतं एखाद्या राजकीय पक्षाला मिळाली नाही तर त्या पक्षाचं नाव आणि चिन्ह हे जाऊ शकतं। राज ठाकरेंचा मनसे सध्या त्या भीतीच्या अगदी जवळ आहे। नियमापेक्षा कमी मतदानाचा टक्का मनसेला मिळालाय, त्यामुळे राज ठाकरे आता सिरियस विचार स्वतःच्या पक्षाबाबत करतायत। त्यामुळे राज ठाकरे त्यांच्या पक्षाचा मतटक्का वाढवण्याचा प्रयत्न करणार हे नक्की। दुसरी शक्यता आहे एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेसोबत राज ठाकरे जाणार का, तर त्याची शक्यता अजिबात नाहीये। त्याचं कारण आहे, राज ठाकरेंना जर तसं करायचं असेल तर ते भाजपासोबत जातील, भाजपावर अवलंबून असलेल्या एकनाथ शिंदे यांच्यासोबत नाही। एकनाथ शिंदेंनी राज ठाकरे यांना आमच्या पक्षाचे प्रमुख बना अशी ऑफर जरी दिली तरी राज ठाकरे जाणार नाहीत, कारण राज ठाकरेंचं ते राजकारण नाही। त्यामुळे भाजपावर अवलंबून असलेल्या एकनाथ शिंदे यांच्यासोबत राज ठाकरे जाणार नाहीत असं राजकीय अभ्यासकांना वाटतंय। तिसरी शक्यता आहे उद्धव ठाकरे यांची, तर याचीच शक्यता अधिक आहे। राज ठाकरेंना कुणासोबत युती करायची असेल तर ते उद्धव ठाकरे यांच्यासोबत होईल। त्याची अनेक कारणं आहेत, त्यातील प्रमुख एक ते म्हणजे ठाकरे ब्रँड वाचवणं आणि दुसरी मुंबई पालिका। मुंबई पालिका निवडणुकीत तर सरळ दिसतंय, हे दोघे ठाकरे एकत्र आले तर दोघांनाही त्याचा कमालीचा फायदा होणार आहे। दोन्ही ठाकरेंना संजीवनी मिळेल, दोन्ही ठाकरेंचे नगरसेवक मोठ्या प्रमाणात निवडून येतील। सध्याच्या स्थितीमध्ये मुंबई पालिका निवडणूक भाजपा जिंकेल अशी शक्यता आहे, ती मावळेल। उद्धव ठाकरेंची राज ठाकरेंमुळे पुन्हा मुंबई पालिकेवर सत्ता येईल, जी सत्ता ठाकरेंना हवी आहे। आणि अर्थातच राज ठाकरेंचेही नगरसेवक अधिक निवडून येतील, राज ठाकरे ही सत्तेमध्ये येतील। अर्थात हे होण्यासाठी बऱ्याच अडचणी आहेत, जागा वाटपापासून ते सत्तेतील पद वाटपापर्यंत। अर्थात केवळ मुंबई पालिकाच नाही तर राज्यातील महत्त्वाच्या आणि मोठ्या पालिकांमध्ये या दोघांच्या एकत्र येण्यानं दोन्ही भावांना फायदा होईल, खास करून ठाणे, पुणे, नाशिक आणि काही प्रमाणात छत्रपती संभाजीनगर। राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकांमध्ये या दोन्ही भावांच्या एकत्र येण्यानं सध्या तरी जास्त फायदा होणार नाही, पण ही एक मोठी राजकीय डेव्हलपमेंट असेल, जी हे दोघे एकत्र राहिले तर काही वर्षांनी वर्क करेल। आणि दोघांनी काही गोष्टी समजून घेतल्या आणि काही वर्ष सोबत राहिले तर पुढच्या लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीमध्ये मात्र दोघांनाही याचा प्रचंड फायदा होणार आहे। दोन्ही पक्षाचे कार्यकर्ते एकत्र आलेत आणि त्या कार्यकर्त्यांच्या समोर लढण्यासाठी सध्या कोणतीही मोहीम नसली तरी ठाकरे ब्रँड वाचवणं ही एक मोठी मोहीम असणार आहे। अर्थात सध्या उद्धव ठाकरे यांनाही राज ठाकरेंची गरज आहे आणि राज ठाकरेंनाही मतं वाढवणं, पालिकेत सत्तेत जाण्यासाठी एका जोडीदाराची गरज आहे। उद्धव ठाकरे भाऊ आहेत, केवळ चुलतच नाही तर मावस भाऊ आहेत आणि या दोघांनी सिरियसपणे राजकारण केलं, एकमेकांचे स्वभाव समजून घेऊन त्यानुसार मार्गक्रमण केलं तर पुढच्या राज्याच्या राजकारणात ठाकरे ब्रँड तर वाचेलच, पण दोन्ही ठाकरे 2029 मध्ये राज ठाकरेंचं सुद्धा लोकसभेत खातं उघडेल आणि राज्याच्या राजकारणात सत्तेत येतील। एक वादळ, राजकारणाच्या भाषेत लाट ज्याला म्हणतात, अशी तयार होऊ शकते। अर्थात त्यासाठी बऱ्याच गोष्टी कराव्या लागतील।
काय आहेत त्या बऱ्याच गोष्टी त्या पुढच्या व्हिडिओमध्ये पाहू. तुर्तास इतकंच. पण तुम्हाला काय वाटतं, या दोघा भावांनी एकत्र यावं की नको, आणि एकत्र यायचं असेल तर काय करावं लागेल, कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आणि बघत राहा डी द डिस्कवर.